नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आपण आपल्या गावच्या सफरीवरती आहोत. मुलांना सुट्टी पडली आहे, त्यामुळे जास्त वेळ न दवडता जेव्हा कधी आम्हाला वेळ मिळतो त्यावेळी आम्ही मुलांबरोबरती गावीच जातो. गावी जाण्याचा हाच उद्देश की आपण आपल्या जे बेस आहे, मूळ आहे, त्याच्याशी आपण जुळलं पाहिजे. म्हणून गावामधली हवा, गावामधली झाडं, गावामधला लोक आहेत, आपले नातेवाईक आहेत, त्यांच्याशी आपला संबंध दृढ होतो, विचारपूस केली जाते, भेटीगाठी होतात. हाच एक उद्देश असतो. आणि शहरात जे आपण उपभोगू शकत नाही अशा काही गोष्टी आपल्याला गावामध्ये दिसतात. त्याचाच आपण आज आनंद घेणार आहोत. आनंदाची परिभाषा ही वेगळी आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी खिशात फार मोठे पैसे असावे ह्याची काही गरज नाही. आपण साध्या सुद्धा आता ह्या वडाच्या पारंब्या आहे त्याला लहानपणी भरपूर वेळा लटकलो, पण आज हे शहरात दिसतात किंवा आपल्याला कधी तेवढा वेळ नसतो. पण आज हे थोडाफार का होईना 5 मिनटं त्यांनी इथे मजा लुटली आहे ह्या पारंब्यांची. त्यातच हे मोठं समाधान आणि आनंद. लहानपण गल्लीबोळामध्ये सायकल चालवण्यात गेलं. आज मुलांना गाडीची सवय आहे, तीच मला तोडायची आहे, म्हणून आम्ही आज चालत चाललो आहोत. गावात आलं की गावातील मंडळींशी भेटीगाठी ह्या होतच असतात, विचारपूसही केलीच जाते. भाजी घ्यायला आलो, शेंगा घेतल्या. हो आलेत ना, हो आता जस्ट चालू आलो. आत्ता जस्ट आलो. हो आले. आधीची सोय काहीतरी करायला आलो. खेळायचं की नाही? हा गाडी सगळेजण आले म्हणजे बरं पडलं. बायको उद्या ठीक आहे, पोरं मागे ती बी येत. हॅलो, मजेत मजेत. चला, मेथी कशी आहे? किती दूर आहेत? 20 रुपयाला 20 मिळतात, 20 रुपयाला 25 मोठी जुडी आहे. एवढीच ठीक आहे, चला जाऊन दे. चल. पालघरमधील केळवा माहीम ह्या गावामध्ये 2 बाजार भरतात. एक माहीम बाजार, दुसरा बाजार भरतो तो वडराईमध्ये. वडराई हा शेवटचा गाव. इथे तुम्हाला मच्छी, भाजी, पालेभाजी, शहाळी ह्या सगळ्या रास्त भावामध्ये मिळतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला भाव करावा लागतो. तुम्ही शहरातले असल्यामुळे त्यांची ही अशीच इच्छा असते की तुमच्याकडून जास्त भावामध्ये त्या वस्तू विकणार आणि त्याचा त्यांना फायदा होणार. हीच एक त्यांची छोटी भावना. पण तुम्हाला पण तुमचा फायदा करून घ्यायचा आहे, तर त्या हिशोबाने इथे भाव तोलमोल करावा लागतो. चला तर बघूया कसा तोलमोल केला आहे मी, आणि तो बरोबर केला की नाही ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, हा प्रभाग कोकणातला असला तरी उत्तर कोकणातील आहे, त्यामुळे इकडची बोली, इकडची राहणीमान, इकडचे कपडे परिधान करण्याची पद्धत ही सगळी वेगळी आहे. लोकांची चेहरापट्टी, लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हेही वेगळे आहे. तर तुम्ही त्याचा आता आस्वाद घ्या. ही वाडवळी भाषा आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी आगरी, कोळी अशी वेगवेगळ्या प्रकारची भाषा मिक्स आहे. नाही, नारळच आहे.
मावशी शहाळी विकत होत्या, पण शहाळी बरोबर नाही आणि किंमत वाजवी मागत होत्या, म्हणून हा सौदा पटला नाही म्हणून सोडून दिला. चला आता मच्छी बाजारात जाऊया आणि बघूया काय मच्छी मिळते ती. कोणतीही वस्तू घेताना नीट परखून घ्यावी ही शिकवण आम्हाला लहानपणापासूनच मिळाली. त्यामुळे भाजी असो व मच्छी असो, शहाळी असो, नारळ असो, ह्या सगळ्या गोष्टी अगदी वाजवी किमतीमध्ये आल्या पाहिजेत घरात. हाच एक आमचा उद्देश. आणि ताज्या. आहे का थोडीशी लावून तरी? अरे भाऊ आयाची एवढी मांडली ती 80ला दे. साफ करून दे पण बाबा. 80ला 100 असं जास्त किंमत सांगितली, 100ला सांगितली म्हणून ती 100ला होईल होईल. किती 80ला नाही मिळाला. 80ला नाही तेवढीच साफ करून दे. शेवटी किचकिच करत मावशींनी 100 रुपयामध्ये सौदा पक्का केला. एन्जॉय. तुझी कसं आहे? कोलमे टाकायला दुधी शोधला, पण दुधीची किंमत होती 20 रुपये. मावशींना बोललो 15 द्या, तर तयार नाही म्हणून निघालो. तर त्यांनी मागून हाक मारून परत बोलवला आणि 15 रुपये मध्ये दुधी दिला. दुधी कोलंबीमध्ये टाकून भाजी बनवायला. कशी भाजी? काढून आणतो शेतातली माझ्या, ते मला बरं पडेल. बाजारात ह्या आजींना त्यांची जुनी बालमैत्रीण भेटली, तर त्यांनी गळाभेट कशी केली बघा. त्यांना किती आनंद झाला. छान वाटतं असं काही बघितल्यावर. शेंगा झाल्या, दुधी झाले, मग माझा मॅटर संपलेला आहे. मला काहीच नव्हतं. शाळी मिळाली असतं तर बरं झालं. शाळी नाहीये. शेवटी शहाळी मिळाली. म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा है खाने खाने वाले का नाम. निघेल ना? मी लहान आहे. मी पण लहान आहे. ठीक. कमर विचार करा एकदा. 10 शाळी 120 रुपये. हे घ्या 120 बरोबर. चला तर मित्रांनो, हा हे वडराईचा आमचा बाजार छोटासा. तर आमचं आता ऑलमोस्ट सगळं विकत घेऊन झालेलं आहे. आता आम्ही निघतो इथून. छोटेखानी बाजार आहे. मच्छी मिळते आणि छोट्याशा काही कशी जिन्नस असतात ते मिळतात. पालेभाजी मिळते, भाजी मिळते, सगळं काय काय इथे आहे. दिस इज डन. हा जो बाजार आहे तो आहे वडराईमध्ये, पालघरमध्ये. वडराई म्हणून जो सी फेस आहे तिकडे हा बाजार भरतो. असा मस्तपैकी छोटासा बाजार आहे. आतमध्ये मच्छी बाजार, इथे भाजी बाजार, हे सगळं आहे. चला, एक तुम्हाला बाजाराची मी सफर घडवली. तर अजून काही गोष्टी दाखवतो पुढे. चला तर मित्रांनो, ही कशी जागा आहे. इथे ताडी मिळते, ताडी घेऊया. एकच लिटर हा गोड देऊ. गोड गोड पाहिजे मला. 2 लिटर द्या. चला. गोड म्हणजे ताजी आता आलेली आणि मिक्स म्हणजे सकाळची, साधारण कडक असते. आपण मुलांसाठी गोड काढी करतो.
मित्रांनो, ही आपली ताडी. ही ताडी अशी तुम्ही कुठेही बसून पिऊ शकता गावामध्ये. युजली हा ताडीचा पट्टा म्हटलं जातं ह्याला. हा पट्ट्यामध्ये पण बसून पिऊ शकता किंवा तुम्ही अशी घरी जाऊन पिऊ शकता. दॅट इज अप टू यू. ही ताडी वेगवेगळ्या प्रकारे पिली जाते. तर ह्या ताडीला तुम्ही गरम करून पिऊ शकता. त्याच्यामध्ये आलं टाकलं जातं. ते बघा तिथे बघाल तर ताडीची आता डिलिव्हरी आलेली आहे. ही वेगवेगळ्या गावातून अशी ताडी येते. इथे हे लायसन्स होल्डर आहेत, आणि इथे ती विकली जाते. ही गावातून आलेली ताडी आहे. ओके, तर मित्रांनो, आज तुम्ही भरपूर काही गोष्टी बघितल्या. आपल्या गावातल्या बाजार बघितला, ताडी विक्री केंद्र बघितलं. आता आपण ताडी पिऊया. तर टाटा, बाय बाय. कीप वॉचिंग आवर चॅनल.